आता पाहणार आहोत शहराच्या टॉप 9 बातम्या। जळगाव ते मुंबई विमानसेवा आजपासून दररोज सुरू होणार। आठवड्याच्या 7ही दिवसांचं वेळापत्रक तयार। प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेता दररोज रेल्वे विमानसेवा ही सुरू करण्यात आल्याची माहिती। नाशिकमध्ये 5 सहाय्यक पोलीस आयुक्तांच्या अंतर्गत बदल्या। शहरातील विविध पोलीस ठाण्याचे वाहतूक आणि इतर विभाग शाखेमध्ये अधिकाऱ्यांच्या बदल्या, तर बदलीच्या ठिकाणी तात्काळ हजर होण्याचेही आदेश। गडचिरोली पोलीस दलाकडून एक गाव एक वाचनालय उपक्रमांतर्गत काढण्यात आली रॅली। नक्षलग्रस्त भाग असलेल्या वांगेतुरी परिसरात पोलीस विभागाच्या वतीने जनजागृती। पोलीस अधीक्षकांनी आदिवासी पालखीसोबत रॅली काढली। बुलढाण्यामध्ये एकाच दिवशी हत्येच्या 4 घटना। अंधेरामध्ये 3 तर शेगावमध्ये एकाची हत्या। हत्येच्या घटनांमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित। गोदावरी नदीपात्रामध्ये 4 चाकी वाहून गेल्याचा व्हिडिओ समोर। तर काल पाऊस सुरू असताना लाईट गेल्यानंतर रस्ता स्पष्ट दिसत नसल्याने नदीपात्रात कार वाहून गेली। अग्निशमन दलाने तात्काळ बचाव कार्य करत नदीपात्रातून कार बाहेर काढली। नांदेडच्या काबरानगर भागात भरधाव कार थेट दुकानात शिरली। अपघातामध्ये 3 जण किरकोळ जखमी। चहाच्या दुकानामध्ये कार शिरल्याने दुकानाचं मोठं नुकसान।